नमस्कार. तुम्हाला पण घराचं नियोजनबद्ध प्लॅनिंग करायचं आहे, पण ते कसं करावं लक्षात येत नाही आहे. तर मी तुमचा मित्र सिव्हिल इंजिनियर सचिन. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 1 गुंठ्यामधील प्रशस्त 2 BHK. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 1 गुंठ्यामधील प्रशस्त 2 BHK हाऊस प्लॅन. आजच्या या हाऊस प्लॅनची वैशिष्ट्ये असणार आहेत. म्हणजेच हा प्लॅन आपण डिझाईन करताना मुख्य 3 गोष्टी आपण प्रामुख्याने वापरलेल्या आहेत. ज्यात पहिली आहे वास्तू, 2 व्हेंटिलेशन आणि नियोजनबद्ध प्लॅनिंग म्हणजेच आपल्या या जागेचा पुरेपूर वापर. तर आपला हा प्लॉट साईज असणार आहे 33x33. या प्लॉटचा फ्रंटेज असणार आहे 33 फीट. फ्रंटेज म्हणजे रस्त्याकडील बाजू. आपल्या प्लॉटची रस्त्याकडील बाजू आहे 33 फीट. आपल्या प्लॉटची दिशा असणार आहे उत्तर. तर आजच्या या हाऊस प्लॅनची आपण सविस्तर माहिती घेऊया. या हाऊस प्लॅनमध्ये आपण एक मोठी पार्किंग, लिव्हिंग हॉल, 2 बेडरूम्स, मोठं किचन, मोठा डायनिंग हॉल आणि 2 अटॅच टॉयलेट वॉशरूम असं आपण डिझाईन केलेलं आहे. चला, या प्रत्येक गोष्टीची म्हणजे किचन, बेडरूम्स, लिव्हिंग हॉल या प्रत्येक डिझाईनची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट समजावून सांगतो. तर सुरुवातीला आपण दिलेलं आहे पार्किंग. एक मोठी अशी पार्किंग दिलेली आहे ज्याची साईज आहे 8x21. म्हणजे लांबी आहे 21 फूट, रुंदी आहे 8 फूट. या पार्किंगमध्ये तुम्ही एक मोठी SUV आणि 3-4 बाईक्स आरामात पार्क करू शकता. त्याच्या समोरच दिलेलं आहे आपण स्टेअरकेस म्हणजे जिना. पार्किंगमधून आपण मेन डोअरमधनं एंटर केल्यानंतर आपल्याला भेटतो मोठा लिव्हिंग हॉल. लिव्हिंग हॉल आपण सुरुवातीला अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे ज्यामध्ये दिवसभर भरपूर व्हेंटिलेशन भेटेल. म्हणजेच मोकळी हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश तुम्हाला आरामात भेटेल. तिथून पुढे आल्यानंतर आपण दिलेला आहे डायनिंग हॉल, ज्यामध्ये तुम्ही 8 ते 10 लोकांचा डायनिंग टेबल व्यवस्थित सेट करू शकता. त्याला पण असं एक आपण व्हेंटिलेशनची व्यवस्था केली आहे. तिथे आपण एक मोठी विंडो दिलेली आहे ज्याची साईज असणार आहे 6x8. ती तुम्हाला पार्किंगच्या लगत अटॅच असणार आहे, ज्यामुळे त्याही डायनिंग हॉलमध्ये तुम्हाला दिवसभर मोकळा सूर्यप्रकाश, खेळती हवा राहणार आहे. त्याच्यापुढे आपण डिझाईन केलेलं आहे किचन. किचन हे आपण L साईजमध्ये डिझाईन केलेलं आहे आणि या किचनची वैशिष्ट्ये आहेत. हे किचन आपण वास्तुशास्त्रानुसार डिझाईन केलेलं आहे, कारण आपला प्लॉट हा उत्तर दिशेला असल्यामुळे आग्नेय दिशेला आपण किचन हे डिझाईन केलेलं आहे. किचनला आपण व्हेंटिलेशनसाठी विंडो सोडलेली आहे. किचन हे L साईजमध्ये असणार आहे आणि त्याची साईज असणार आहे 10x10. समोर आल्यानंतर आपण बेडरूम नंबर 2 पाहणार आहोत. त्याची साईज असणार आहे 11x10. तर या बेडरूमची वैशिष्ट्ये काय? या बेडरूमला आपण एक मोठी अशी विंडो दिलेली आहे. विंडोची साईज असणार आहे 4x8. तर या बेडरूमला आपण व्हेंटिलेशनसाठी काय केलं आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तोपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तिथून आपण दिलेलं आहे अटॅच टॉयलेट वॉशरूम. हे वॉशरूम मोठं असणार आहे ज्याची साईज असणार आहे 4x8. तिथून समोर आल्यानंतर असणार आहे बेडरूम नंबर 1. त्याची साईज असणार आहे 11x10 आणि त्याला अटॅच असं वॉशरूम असणार आहे 4x8. आता या बेडरूमला आपण व्हेंटिलेशनची सुविधा केली आहे. दोन्ही बाथरूमला पण व्हेंटिलेशन्सची सुविधा केलेली आहे. तर हे व्हेंटिलेशन आपण कुठून घेणार आहोत? तर यासाठी आपण पाठीमागे 2 फीटचा ऑफसेट सोडलेला आहे. ऑफसेट म्हणजे काय? तर मोकळी जागा. आपण 2 बेडरूम्स आणि 2 बाथरूम याच्या पाठीमागे 2 फीटचा ऑफसेट सोडलेला आहे, ज्याचा उपयोग तुम्ही व्हेंटिलेशनसाठी करू शकता. त्या मोकळ्या जागेतनं तुम्ही दोन्ही बेडरूममध्ये खेळती हवा, पुरेसा सूर्यप्रकाश हा आरामात घेऊ शकता. डायनिंग हॉल आपण हा प्लॉटच्या सेंटरला केलेला आहे. तेथेच तुम्हाला पूजा रूम पण डिझाईन केलेली आहे, जेणेकरून प्रत्येक रूममधनं एंटर केल्यानंतर तुम्हाला मोकळा स्पेस म्हणजेच मोकळी लॉबी भेटणार आहे, जी की डायनिंग हॉलच्या शेजारी असणार आहे. तर या प्लॉटमध्ये आपण 1 गुंठ्यामधील जागेचा पुरेपूर नियोजनबद्ध जागेचा वापर केलेला आहे. हा संपूर्ण प्लॅन हा वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन केलेला आहे.
व्हेंटिलेशनसाठी आपण प्रत्येक रूम, लिव्हिंग हॉल असो, डायनिंग हॉल असो, किचन, दोन्ही बेडरूम्स आणि वॉशरूम्सला आपण मोठी अशी विंडो दिलेली आहे, ज्याचा उपयोग तुम्ही व्हेंटिलेशनसाठी करू शकता. आता शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी तिन्ही आपल्या प्लॉटच्या तिन्ही साईडला बांधकाम आधीच झालेलं असतं. आपला प्लॉट हा आतमध्ये असतो, त्यामुळे आपल्याला फक्त व्हेंटिलेशनसाठी कुठून पर्याय भेटतो? जी आपली रस्त्याकडील बाजू आहे त्याच बाजूला आपल्याला व्हेंटिलेशनसाठी पर्याय भेटतो. तर आपल्या प्लॉटच्या तिन्ही साईजला बांधकाम झालेलं असून, म्हणजे भरपूर ठिकाणी आपल्या प्लॉटच्या तिन्ही साईडला हे बांधकाम आधीच झालेलं असतं. त्यासाठी तुम्ही व्हेंटिलेशनचा वापर प्लॅनमध्ये कसा करता? तर या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रत्येक रूमला व्हेंटिलेशन आपण दिलेलं आहे. पाठीमागे 2 फीटचा ऑफसेट सोडलेला आहे. त्या ऑफसेटमधून तुम्ही 2 बेडरूम्स आणि दोन्ही वॉशरूमसाठी व्हेंटिलेशन, मोकळी हवा, दिवसभर दोन्ही बेडरूममध्ये सूर्यप्रकाश तुम्हाला त्या ओपन स्पेसमधून मिळणार आहे. तो ओपन स्पेस असणार आहे, रुंदी असणार आहे 2 फूट आणि लांबी असणार आहे 33 फीट. पार्किंग आपण मोठी लेट दिलेली आहे. त्याची उपयोग आपल्याला काय असणार आहे? तर डायनिंग हॉलमध्ये व्हेंटिलेशन आणि लिव्हिंग हॉलमध्येही दिवसभर सूर्यप्रकाश, मोकळी खेळती हवा यामधून तुम्हाला मिळणार आहे. तर असा असणार आहे आपला आजचा नियोजनबद्ध 2 BHK हाऊस प्लॅन, तेही फक्त 1 गुंठ्यामध्ये. तर या हाऊस डिझाईनमधली तुम्हाला सर्वात आवडलेली गोष्ट कोणती हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मोठी पार्किंग किंवा पाठीमागचा ऑफसेट, तिन्ही बाजूला बांधकाम झालेलं असताना भरपूर व्हेंटिलेशन, यापैकी कुठली गोष्ट तुम्हाला आवडली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. असाच तुमच्या प्लॉट साईजवर तुम्हाला वास्तुशास्त्र, नियोजनबद्ध प्लॅनिंग, जागेचा पुरेपूर वापर, व्हेंटिलेशनची योग्य दक्षता या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेऊन तुम्हालाही तुमच्या प्लॉट साईजवर कस्टमाइज्ड हाऊस प्लॅन हवा असेल तर तुमच्या हाऊस प्लॅनची म्हणजेच तुमच्या प्लॉटची साईज कमेंटमध्ये लिहा. त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन, म्हणजेच त्या प्लॉट साईजवर मी नक्कीच तुमचा हाऊस डिझाईन करेल. फक्त प्लॉट साईज समोर तुम्हाला 2 BHK 3 BHK हे कसं हवं आहे ते तेवढं मेन्शन करा कमेंटमध्ये. चला तर मग मित्रांनो, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओपर्यंत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा कस्टमाइज प्लॅन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.